संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तोतया IAS अधिकारी कल्पना भागवतचे एकाहून एक सुरस कारनामे समोर येत आहेत। व्हिसा मिळवून देणं, ट्रान्सफर घडवून आणणं, अगदी पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचं आमिष दाखवत या बाईनं अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलंय। यासाठी तिच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करणाऱ्या 28 जणांना सिडको पोलिसांनी नोटीस देखील पाठवली आहे। यात काही नामवंत नेत्यांचाही समावेश आहे। बघूया। तोतया IAS अधिकारी कल्पना भागवतचे सुरस कारनामे। पाकिस्तान अफगाणिस्तान कनेक्शननं खळबळ। पद्मश्री राज्यसभा मिळवून देते सांगून करत होती फसवणूक। खासदारासह मान्यवरांची फसवणूक, लाखो रुपयांची कमाई। मी काही पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाहीये। मी खोटं काम काही केलेलं नाहीये, एवढं मला माहिती आहे। साधेपणाचा आव आणणारी ही महिला साधी सुधी नाहीये। तोतया IAS अधिकारी बनून संभाजीनगरमध्ये 6 महिने एका 5 स्टार हॉटेलमध्ये या कल्पना भागवतचा मुक्काम होता। पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तपास सुरू झाला आणि तसतसे धक्कादायक प्रकार उघड होत गेले। कल्पना भागवतचा अफगाणी प्रियकर, दिल्लीतील तिच्या फेऱ्या, पाकिस्तानचे तिचे असलेले संबंध यातून तिच्याबाबत गुण निर्माण झालं। तिच्या तपासामध्ये समोर आलेल्या नव्या माहितीनं पोलिसांनाही धक्का बसलाय। अनेक राजकीय नेते आणि मान्यवरांच्या संपर्कात कल्पना होती। इतकंच नाही तर विविध आमिष दाखवून तिनं अनेकांची फसवणूक केल्याचं देखील समोर आलंय। विविध आमिष दाखवून कल्पनानं केली 28 जणांची फसवणूक। परदेशी व्हिसा मिळवून देण्याचं देत होती आश्वासन। मोठ्या अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी बदलीचं दिलं होतं आश्वासन। कधी पद्मश्री तर कधी राज्यसभा खासदारकी मिळवून देण्याचं आमिष। तिचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफचा सहभाग। केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया PA डिम्पी हरजाई देखील होता सामील। अशी कामं करण्यासाठी कल्पना भागवत हे मान्यवरांकडून लाखो रुपयांची मागणी करत असत। त्यांच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर करण्यात आलेल्या एकूण 28 जणांविरुद्ध पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत। हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचीही फसवणूक याच महिलेने केली होती। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून पैसे घेतले। संभाजीनगरचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक रमेश अण्णा मुळे, अहमदनगरचे दत्तात्रय शेटे, एकूण 28 जणांची फसवणूक झाली। हिंगोलीच्या खासदारांनी तर तिचे व्हॉट्सअप चॅट दाखवत कशी फसवणूक झाली आहे ते सांगितलंय। हे असं त्यांनी 27 ऑक्टोबर 2024ला त्या दरम्यानचा विषय आहे। मग असंच काहीतरी कारण सांगलं, त्यावेळेस मी त्यांना 25,000 पाठवले। 50 करा प्लीज, कारण मी दिल्लीला आहे, उद्या मेडिकल आहे। हे ऑक्टोबर 29ला त्यांनी ऍडमिट आहे म्हणल्यानंतर तिचा ऍक्सिडेंट झाला म्हणल्यानंतर 29 ऑक्टोबरला एक 10,000 रुपये मी सेंड केले। हे माझं सगळं ट्रान्झॅक्शन आहे। कल्पना भागवत जवळ नागपूरमधील एका बड्या नेत्याची सही असलेलं आणि केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात सचिव असल्याची खोटी पत्रही पोलिसांना मिळाली आहेत। इतर मंत्रालयांची अशी बनावट पत्र तिच्याकडे होती असं पोलिसांनी सांगितलं। कल्पना, अशरफ आणि जिम्पी असे तिघे मिळून अनेकांची फसवणूक करत होते। यातल्या आरोपींनाही कल्पनाच आमिष दाखवून ती त्यांच्याकडे हे काम करवून घेत होती। या तिघांनी किती जणांना फसवलं याचा आकडा येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे। कल्पना भागवतच्या तपासात दररोज नवनवी माहिती समोर येतेय। आता पुढच्या तपासात आणखी कोणता धक्का ती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर।